कार्याला लागले त्या सगळ्यांचं अभिनंदन करते आणि शुभेच्छा देते. श्रीमंत राजे छत्रपती शाहू महाराज, मंचावर उपस्थित आजी माजी मंत्रीगण, आमदार खासदार मित्र, सर्वप्रथम रवींद्र चव्हाण यांचे आभार. आपल्या कर्तृत्ववान वडिलांचा आणि आजोबांचा आपण पूर्णाकृती पुतळा इथं उभा केला आणि त्यांची स्मृती चिरंतन केली. आपणाला एकच सांगायचं रवींद्र, हा वारसा खुर्चीचा नाही. बळवंतराव म्हणजे लढाऊ नेता. हा लढणाऱ्या कार्यकर्त्याचा वारसा. बळवंतरावजीवर आयुष्यभर अन्याय झाला. 35 वर्ष राजकारणात त्यांच्या जवळून मी पाहिलेलं आहे. आशा निराशेचे खेळ, उच्च पदावर बसलेल्या राजकारण्यांनी केलेलं राजकारण, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. हे सगळं बाहेरच्या मंडळीला माहीत नसेल. म्हणून रवींद्र चव्हाणांनीही लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्हाला वारसा जो मिळालेला आहे तुमच्या आजोबाचा, तुमच्या वडिलांचा, तो न्यायासाठी लढण्याचा. ज्या कार्यकर्त्यावर अन्याय होतो त्या कार्यकर्त्याच्या बाजूने उभं राहण्याचा. आणि म्हणूनच आजच्या या दिवशी नांदेड जिल्ह्यातच नाही, जिथं कुठं कार्यकर्त्यावर अन्याय होतो असं वाटलं, त्यांनी बळवंतरावजीच्या पुतळ्याजवळ यावं, स्मरण करावं त्यांचं आणि अन्यायाच्या विरुद्ध दंड थोपटून उभं राहा. या नायगावच्या जनतेला माहीत आहे आजकाल राजकारण फार तडजोडवादी झालेलं आहे. पण ज्या नेत्याचं आपण स्मरण करतो त्या नेत्याला प्रत्येक पद नाकारलेलं. आमदार होऊ नये म्हणून प्रयत्न केले, बँकेचा अध्यक्ष मिळू नये म्हणून प्रयत्न झाले, सहकारी सूतगिरणीचं अध्यक्षपद मिळू नये म्हणून प्रयत्न. प्रत्येक गोष्टीमध्ये अडथळे निर्माण. आज तिथं ईश्वरराव भोसीकर बघायला लागले. या जिल्ह्यामध्ये जो कोणी कार्यकर्ता पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय त्याला संपवण्याचे प्रयत्न झाले. म्हणून तुम्ही भाग्यवान आहात. रवींद्र चव्हाण, तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला इतक्या लवकर खासदारकीचं पद. आता त्या सत्तेचा वापर तुम्हाला ज्या कार्यकर्त्यावर अन्याय होतो असं दिसतं त्याच्या बाजूनं तुम्ही. बळवंतराव चव्हाण म्हणजे स्वाभिमान. बळवंतराव चव्हाण म्हणजे खंबीर माणूस. बळवंतराव चव्हाण म्हणजे लढाऊ माणूस. काहीतरी देऊन घेऊन तडजोड करणारा माणूस नाही. या माणसाचा वारसा तुमच्याकडे आहे. मला खात्री आहे
वसंत म्हणजे वसंत ऋतू, फुलांचा परिमळ दरवळ. वसंतरावचा स्वभाव तसा, गोड सगळ्यांना सांभाळून घेऊन बोलून. पण ज्या वेळेला आव्हान निर्माण झालं, परिस्थिती अशी आली की महत्वाकांक्षी नेते पक्ष सोडून गेले, त्यावेळा वसंतराव उभे राहिले आणि त्या सांगितलं, मैं हो ना. लढले आणि जिंकून आले. वसंताचा हनुमंत झाला. लढण्यासाठी वसंतराव तयार झाले, निर्णय घेतला, लढले. दुर्दैवाने वसंतरावला आयुष्य कमी मिळालं. प्रकृतीची काळजी घेतली नाही. आजारी असताना सुद्धा रात्रंदिवस परिश्रम केले आणि त्यांचा परिणाम म्हणजे अवकाळी त्यांचा मृत्यू. आता कारभाराची धुरा तुमच्याकडे आहे रवींद्र. पक्षाशी प्रामाणिक राहा. अन्यायाविरुद्ध लढण्याचा प्रण करा. नेतृत्वाशी प्रामाणिक राहा. यश सतत तुमच्या पुढे येत. कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू नका. सत्ता एका कुटुंबात राबवण्याचा प्रयत्न करू नका. काही गोष्टी स्पष्ट बोलतो, नातेवाईकाला वाटतं सगळंच मोठं व्हावं. घरात एक आमदार झाला की दुसऱ्याला आमदार व्हावं, तिसऱ्याला खासदार व्हावं लागते, चौथ्याला जिल्हा परिषदचा अध्यक्ष व्हावं. नाही. जे काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही सोडवा आणि बाकीच्या सगळ्या जनतेला न्या. संधी मिळालेली आहे. लोकांसाठी कष्ट करा, लोकांसाठी श्रम करा. बळवंतरावच्या घरी केव्हाही माणूस गेला ते जेवल्याशिवाय जात नव्हता. या कुटुंबानं राजकारणातल्या फार चांगल्या प्रथा पाडलेल्या, अत्यंत सुसंस्कृत. आणि म्हणून मी त्यांना म्हणत असे, बळवंतरावजी तुम्ही आमचे वसंतदादा आहे. ज्याला कुणापुढे घराचा रस्ता मिळत नाही तो बळवंतरावजीकडे जायचा. आपलं दुःख हलकं करायचं, बळवंतरावजी ऐकून घ्यायचे आणि न्याय देण्याचा प्रयत्न करायचा. तसं चव्हाण घराण्याची जी ही परंपरा आहे, लोकसेवेची, स्वाभिमानाची, आणि वेळ प्रसंगी अन्यायाने जर कोणी अन्याय करत असेल त्याला त्याच्याशी लढण्याची ती परंपरा तुम्ही कायम करा. हे दोन पुतळे तुम्ही जे उभे केलेले आहेत तुमच्या वडिलाचे आणि आजोबाचे, ते दोन पुतळे नांदेड जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना सतत अन्यायाविरुद्ध लढण्याचं स्मरण देत राहील. त्यांना अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द थांबतो.